नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. महाराष्ट्रीयन टच विथ पल्लवी या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. तर मग चला स्टार्ट करूयात संपूर्ण वटपौर्णिमा. आपण आधी बघूया वटपौर्णिमा का करतात आणि ती कधी असते. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा असते आणि या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून दोऱ्याने झाडाची पूजा करतात आणि त्या दिवशी उपवास देखील करतात. आपल्या पतीसाठी दीर्घायुष्याची प्रार्थना करतात या दिवशी. आणि हा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन सण आहे आणि इतर राज्यांमध्ये हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तर आपण यामागची कथा बघूयात. जी सत्यवान सावित्रीची कथा आहे. सावित्रीचा जो पती आहे सत्यवान, हा लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला असता तो जमिनीवर कोसळतो आणि यमराज त्याचे प्राण घेण्यासाठी येतच असतो आणि यमराजाने त्या सत्यवानाचे प्राण घेतले. हे पाहून सावित्री यमराजाच्या मागे लागली की मला माझ्या पतीचे प्राण परत द्या. शेवटी सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला 3 वरदान दिले. पहिला म्हणजे सावित्रीच्या आंधळ्या सासू सासऱ्यांना त्यांनी डोळे दिले. दुसरा म्हणजे तिला हरवलेले राज्य दिले आणि तिसरा म्हणजे सावित्रीने संतान प्राप्तीचे देखील वर मागितले होते आणि त्यामध्ये तो वचनबद्ध झाला होता यमराज. आणि पुढे निघाला तेव्हा सावित्री म्हणाली, मी एक सद्गुणी पती आहे व तुम्ही मला संतान होण्याचे वरदान दिले आहे. तर हे ऐकून यमराजाला सत्यवानाचे प्राण हे परत द्यावे लागले आणि हे सगळं घडलं ते वडाच्या झाडाखाली घडलंय. अशा प्रकारे आपल्या वैवाहिक आयुष्यातील संकटे दूर होण्यासाठी हे व्रत आहे. आणि ही कथा स्त्रियांनी समर्पण, निष्ठा आणि संकट काळी कसं धैर्य दाखवायचं याची सुद्धा आपल्याला प्रेरणा देते. तर आता आपण बघूया की याची पूजा कशी करायची आणि शुभ मुहूर्त कोणता आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया पारंपरिक साजशृंगार करतात. आपण साडी वगैरे छान नेसायची आहे. शक्यतो साडी ही हिरव्या आणि लाल रंगाची असावी, ती शुभ मानली जाते आणि आपल्या संस्कृतीमध्ये हिरव्या बांगड्यांना फार महत्त्व आहे. तर हिरव्या बांगड्या घालाव्यात. यासाठी आपल्याला असं साहित्य लागेल जे सोपं आणि थोडक्यातच साहित्य आहे सगळं. घंटी, अगरबत्ती, हळदी कुंकू, पाण्याचा तांब्या, ओटीचे सामान, त्यानंतर खडीसाखर, त्यानंतर 7 फेरे मारण्यासाठी दोरा लागतो, पंचामृत लागतं, आंबा लागतो आणि काही फळं लागतील ओटी भरण्यासाठी. आणि त्यानंतर ही पूजा करून आपण आरती करतो आणि आरती झाल्यानंतर हे एकमेकांची ओटी भरतो आणि छानसे फोटोज काढून ही पूजा आपली संपन्न होते. तर ही पूजा आपण केव्हा करायची आहे? ही पूजा 10 जून 2025 ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस असतो आणि 11:35 नंतर तुम्ही पूजा करायला स्टार्ट करू शकता केव्हाही. पण शक्यतो 11:55 ते 12:51 ही जी वेळ आहे हा शुभ मुहूर्त आहे. शक्यतो या वेळेतच तुम्ही जास्तीत जास्त ट्राय करा पूजा करायला. आणि संध्याकाळी शक्यतो आपण कुठल्याही झाडांना हात लावत नाही, त्यामुळे संध्याकाळसाठी आपण नाही करू शकत ही पूजा. मॅक्झिमम या वेळेतच करा सगळ्यांनी. आणि आणखी काही अशा गोष्टी आहेत की आजची स्त्री आहे ती घर, करिअर आणि समाज आणि स्वतःचं जीवन या सगळ्यांचा सुंदर समतोल बांधते. आणि वटपौर्णिमा साजरी करताना ती परंपरा आणि आधुनिकता याची सांगड आहे ॲक्च्युली. जसं की यूट्यूबवरती कथा ऐकून पूजा करणे, जवळपास वडाचे झाड नसेल तर वडाच्या फांदीची पूजा करून ती सेलिब्रेट केली जाते. परदेशात तर वडाच्या झाडाच्या फोटोचे पूजन वगैरे करून सुद्धा लोक वटपौर्णिमेची पूजा साजरी करतात. सगळ्या स्त्रिया वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या वेळेप्रमाणे वटपौर्णिमेचं सेलिब्रेशन करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकालचा ट्रेंड आहे की सगळ्याजणी म्हणतात की तुम्हाला जेव्हा वटपौर्णिमेची पूजा करायची असते तेव्हा आपल्या नवऱ्याला विचारून जावं की तुम्हालाही मी 7 जन्म म्हणून हवी आहे का बायको. हे खूप महत्त्वाचं आहे हा. सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.